उजगावमध्ये स्वामी समर्थ महाराज पालखी रथ सोहळा उत्साहात संपन्न। नोकरी असो वा लग्न, चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका। नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती। कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त 32,999 रुपयात। शिवाय 5,000 रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत। ऑफर मर्यादित कालावधीसाठी। तर वाट कसली बघताय, आजच कॉल करा 92,2000-1000। नंदादीप नेत्रालय, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर। दृष्टी म्हणजे नंदादीप। स्वामी समर्थ महाराज पालखी रथ अक्कलकोट मधून सोलापूर, सांगोला, कवठे महाकाळ, मिरज, इचलकरंजी अशा भागातून दरवर्षीप्रमाणे कोल्हापुरात येतो। कोल्हापुरात आल्यावर हा रथ उजगाव गावामध्ये गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर दाखल झाला। हा पालखी रथ पूर्वी तावडे हॉटेल, शाहू मार्केट यार्ड, कावळा नाका अशा मार्गे जात होता। परंतु स्वामी भक्त भजनी मंडळाने दादा महाराजांची भेट घेऊन हा रथ तावडे हॉटेल मार्गे न जाता उजगाव मधून जावा अशी विनंती केली होती। या विनंतीला मान देऊन दादा महाराजांनी गेले 8 वर्ष हा रथ उजगाव गावामधून नेण्यास सुरुवात केली। उजगाव गावामध्ये स्वामी समर्थ पालखी रथ येताच भक्तांनी फुलांच्या पायघड्यावर रांगोळी काढून रथाचे आगमन केले। गावातील निगडे बिल्डिंग येथून क्रांती चौक, महाकवे कोपरा, ग्रामदैवत श्री मंगेश्वर देवाची भेट घेऊन मंदिर चौकामध्ये आरती करून हा पालखी रथ टेंबलाई मंदिर येथे मुक्कामास रवाना झाला। या पालखी रथामध्ये भक्तांसाठी आयोजकांकडून प्रसादाचे वाटप करण्यात आले। यावेळी ब्रह्मनाथ भजनी मंडळ, सद्गुरू माऊली भजनी मंडळ, नरेंद्र महाराज भजनी मंडळ, स्वामी समर्थ महाराज आध्यात्मिक केंद्र, सर्व सेवेकरी वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। माझा महाराष्ट्र न्यूजसाठी उजगावहून विजय शिंदे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा।